सहकार्य म्हणजेच एकत्र येऊन काम करणे, एकमेकांच्या ताकदीचा उपयोग करणे। आपल्या समाजात विविधता आहे, पण तीच विविधता आपल्याला एकत्र आणू शकते। उदाहरणार्थ, आपण शाळेतील शिक्षण सुधारण्यासाठी एकत्र येऊ शकतो। शिक्षक, पालक आणि स्थानिक व्यवसाय एकत्र येऊन एक शैक्षणिक कार्यक्रम तयार करू शकतात। हे सहकार्य केवळ शाळेसाठीच नाही, तर आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक विकासासाठीही आवश्यक आहे। प्रत्येकाने आपले विचार, अनुभव आणि संसाधने सामायिक केली पाहिजे। जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा आपल्याला समस्या सोडवण्यासाठी नवीन उपाय सापडतात। आम्ही एकत्र काम केल्यास आपल्या समुदायात सकारात्मक बदल घडवू शकतो। सहकार्यामुळे आपली शक्ती वाढते आणि एकत्रित प्रयत्नांमुळे आपल्याला यश मिळवता येते। चला एकत्र येऊया आणि आपल्या समाजाला उज्ज्वल भवितव्याकडे नेऊया। सहकार्य याने एकत्र येऊन काम करणे हे आपल्या समुदायाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रत्येक व्यक्तीच्या विचारांमध्ये, अनुभवांमध्ये आणि कौशल्यांमध्ये एक अद्वितीयता असते। जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा आपण त्या विविधतेचा फायदा घेऊ शकतो। समुदायातील समस्या सोडवण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे। उदाहरणार्थ, एकत्रितपणे काम केल्यास आपण संसाधने अधिक प्रभावीपणे वापरू शकतो। विचारांची देवाणघेवाण करणे, अनुभव सामायिक करणे आणि एकमेकांना प्रेरित करणे हे सर्व सहकार्याचे भाग आहेत। यामुळे आपल्याला एक मजबूत नेटवर्क तयार करण्यास मदत होते, जे आपल्या उद्दिष्टांच्या साधनेमध्ये मदत करते। सहकार्यामुळे आपल्याला एकत्रितपणे विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते। त्यामुळे आपल्या समुदायात सहकार्याला प्रोत्साहन देणे हे अत्यंत आवश्यक आहे। एकत्र येऊन आपण मोठे बदल घडवू शकतो। सहकार्य याने एकत्र येऊन काम करणं हे आपल्या जीवनात किती महत्त्वाचं आहे, हे आपण कधी विचारलं आहे का? विचार करा, आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर मिळून काम केल्याने किती मोठे बदल घडू शकतात। उदाहरणार्थ, शाळेत असताना प्रोजेक्टवर काम करताना प्रत्येकाची विचारशक्ती आणि कौशल्ये एकत्र येतात। त्यामुळे एक अद्भुत परिणाम साधता येतो। सहकार्यामुळे आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळतो आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकता येतं। हे फक्त कामाच्या ठिकाणीच नाही, तर आपल्या वैयक्तिक जीवनातही लागू होतं। मित्रांबरोबर खेळताना किंवा कुटुंबासोबत काहीतरी नवीन शिकताना सहकार्याने आपल्याला एकत्रितपणे आनंद मिळतो। आणि लक्षात ठेवा, सहकार्य म्हणजे फक्त एकत्र काम करणं नाही, तर एकमेकांच्या विचारांना मान देणं, एकमेकांच्या यशात सहभागी होणं आणि एकत्रितपणे वाढणं। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी काम कराल, तेव्हा सहकार्याची शक्ती लक्षात ठेवा।